हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे हरतालिकाचा उपवास आणि माझी आता मी साडीही नेसून घेतली आणि मला करायचे हरतालिकेची पूजा। तर देव पण उजळवून ही घेतले, नंतर देवाची भांडी ही सगळी साफ करून घेतलेत आणि जयला सांगितलं होतं की देव उजळव, तर त्यांनी छान अशी देव उजळवून ठेवल्यात। तर आता मला देवपूजा करून नंतर मग हरतालिकेची पूजा करायची। तर मला जयनी छान अशी मदत केली, आज देव उजळवून दिले आणि इकडलं सगळं काढले आणि इकडं ठेवले आणि इकडं असं मंदिर बनवले गणपतीचं। हे गणपती अजून थोडीशी राहिली सजावट करायची, तर हे मंदिर बनवले गणपती बाप्पा बसवण्याचं। आणि सगळी भांडी ही मी साफ केलेली ह्याच्यामध्ये जाणून ठेवल्यात सुकण्यासाठी म्हटलं, आणि नंतर कलश हे सगळं देव पण स्वच्छ करून घेतलेले ठेवलेत। तर आता मी देवपूजा करून घेते चल। आणि जयची खरंच मला खूप मदत झाली, त्यांनी खूप सुंदर देव असे उजळवलेत। तर खूप छान मस्त मी त्यांनी देव मला स्वच्छ करून दिलेत आणि मग मी नंतर हे देवाचे जेवढे भांडे आहेत ना ते पण मी स्वच्छ करून घेतले। त्याला म्हटलं तू देव कर स्वच्छ, मी भांडी करते। तर खूप वेळ लागला असता पण मला त्यांनी करू लागलं, त्यामुळं माझं लगेच झालं। चालू आहे माझं आता इथं देवांची पूजा करायचं। तर पूजा ही करून घेतली होती, आता हळदी कुंकू ही लावून घेते। देवींना हळदी कुंकू आणि जे देव आहेत त्यांना अष्टगंध आणि ज्योतिबा ते आहेत त्यांना गुलाला, असं प्रत्येकाचं लावून घेते। आणि झाले माझी आता देवपूजा ही करून, आणि आता मला हरतालिकेची पूजा करायची। हरतालिकेच्या पूजेला ना वाळूचीच महत्त्व आहे। आजकाल मूर्त्याही आल्यात, तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोयीनुसार हे करतात। तर खरं तर पिंड वाळूचीच बनवतात आणि मग त्याची पूजा करतात। तर माझं चाललं इथं पिंड बनवायचं। हरतालिकेचा उपवास कुमारिका मुली आणि सुवासिनी महिला तर ते करतात, तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आणि मुली आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून करतात। तर माझी छान अशी पिंड बनवून झाले, खूप सुंदर पिंड बनवली होती मी। ह्या पूजेला 5 झाडांची 5 ढाळे, नंतर दुर्वा गाडा, नंतर बेल असं सगळं लागतंय। तर मी ते आता भस्म लावून घेतला पिंडीला, नंतर मग हळदी कुंकू हे लावलं पिंडीला ना धोत्र्याचं फळ आणि फूल, नंतर मकज कणीस, मकजा तुरा हे पण आजच्या पूजेला लागतं। तर मकजा काय तुरा नव्हता, मकज कणीस होतं। बेलाची पानं ही वाहिली, तर बेलाची पानं वाहताना ओम नमः शिवाय असा मी मंत्र म्हणत होती। जेवढं मी साहित्य आणलं होतं तेच वाहिलं आणि माझी पूजा ही करून झाली। नंतर मी दिव्यानी ओवाळलं, नंतर आरती ही म्हटले। तर छान अशी माझी पूजा ही झाली। तर खूप छान वाटत होतं की अशी पूजा ही झाल्यानंतर आणि घरात पूजा ही केल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं, एकदम प्रसन्न आणि एकदम वातावरणात एक पॉझिटिव्ह एनर्जी असते। अशी पूजा ही केल्यानंतर खूप छान वाटत होतं। आणि ही अशी आजची देवपूजा, तर एकदम आजचे देव सगळे खूप चमकत होते आज उजळवल्यामुळं। आणि विडा ठेवला होता, फळं ठेवली होती, कणीस ठेवलं होतं। तर अशी झाली माझी आजची पूजा।